नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे नगर परिषद भरतीमध्ये जे काल हे झालेलं आहे, फायनल रिस्पॉन्स शीट आलेली आहे. तर त्याच्या संदर्भात त्यांनी काय केलं, की अजून काही माहिती प्रसिद्ध केलेली आहे. तर ती माहिती म्हणजे जर तुम्ही बघाल, पेज रिफ्रेश करेल मी. तर ऑब्जेक्शन नंतर ना कोणत्या शिफ्टमध्ये कोणते क्वेश्चन जे आहे ते बदल करण्यात आलेले आहेत. काय बदल केला त्याची काय केलं, की माहिती दिलेली आहे. तर याच्यामध्ये नगर परिषद राज्यसेवा गट क 2023 अंतिमीकरण असं याला नाव दिलेलं आहे. त्याच्यानंतरनं बघा त्याच्यामध्ये आरक्षण निहाय अर्ज झालेले, प्राप्त अर्ज झालेले, त्याच्या ही माहिती काय केली की त्यांनी दिलेली आहे. आता काय करूयात आपण की कोणते कोणते प्रश्न बदललेले आहेत ते बघूयात आपण. तर हे प्रसिद्धीपत्रक आहे, मी ऑलरेडी डाउनलोड करून ठेवलेलं आहे. 31 तारखेलाच आहे. तर याच्यामध्ये तुम्ही पाहाल, तर यांनी काय केलं होतं की ही परीक्षा घेतली होती 25, 26, 27, 28 ऑक्टोबर आणि 9, 22 आणि 24 नोव्हेंबर या तारखेला घेतली होती. त्याच्यानंतरनं काय केलं होतं की त्यांनी ऑब्जेक्शन जे आहे ते 6 डिसेंबर ते 13 डिसेंबर याच्या तारखेपर्यंत देण्यात आली होती. त्याच्यानुसार जर बघितलं तर 425 प्रश्नांसाठी 2545 एवढे ऑब्जेक्शन आले होते. त्यापैकी 31 प्रश्नावरील काय केले होते की ऑब्जेक्शन ते व्हॅलिड ठरवलेलं आहे. हे केलेलं आहे. तर बाकीचे काय केले की चेंज केलेलं आहे. आणि ह्याची माहिती 31 तारखेला म्हणजे काल दिलेली आहे. ॲक्चुअली आता इथे बघू शकता. तर जर तुम्ही बघाल तर याच्यामध्ये टॅक्सेशन याचे आता तुम्ही जर बघाल तर महाराष्ट्र म्युनिसिपल टॅक्सेशन अँड ॲडमिनिस्ट्रेशन सर्व्हिसेस याच्याकरता कर निर्धारण करता जर पाहिलं, तर यांनी टोटल 15 प्रश्न 31 पैकी 15 प्रश्नावरती ऑब्जेक्शन यांनी काय केलेलं आहे, की व्हॅलिड ठरलेले आहेत. तर सगळ्यांना फुल मार्क्स काय काय केले आहे ते बघूयात. तर 25 तारखेच्या फर्स्ट शिफ्टमध्ये क्वेश्चन आयडी आहे हा 840 शेवटचे 4 डिजिट सांगतो. तर याचे काय केलं, की यांना फुल मार्क्स दिलेले आहेत. त्याच्यानंतर 25 तारखेला फर्स्ट शिफ्टमध्ये 853 क्वेश्चन आयडी आहे. याला सगळ्यांना फुल मार्क्स दिलेले आहेत. त्याच्यानंतर ना 25 तारखेच्या फर्स्ट शिफ्टमध्येच बघा, फर्स्ट शिफ्टमध्ये 3 प्रश्न आहेत. त्याचे हा जो आहे तिसरा प्रश्न 856 यालाही सगळ्यांना फुल मार्क्स दिले. त्याच्यानंतर 25 तारखेला सेकंड शिफ्टमध्ये 656 शेवटचे 3 डिजिट याचे काय केले, की आन्सर की चेंज केलेली आहे. त्याच्यानंतर 25 तारखेला थर्ड शिफ्टमध्ये या क्वेश्चनला 846 याला काय केलेत, की सगळ्यांना फुल मार्क्स दिलेत. त्याच्यानंतर 26 तारखेला फर्स्ट शिफ्टमध्ये 641 याला काय केलं, की सगळ्यांना फुल मार्क्स दिलेले आहेत. त्याच्यानंतर 26 तारखेला सेकंड शिफ्टमध्ये 636 याला सगळ्यांना फुल मार्क्स दिलेले आहेत. त्याच्यानंतर 26 तारखेला सेकंड शिफ्टमध्ये 623 याला सगळ्यांना फुल मार्क्स दिलेले आहेत. त्याच्यानंतर 26 तारखेला सेकंड शिफ्टमध्ये 804 याला सगळ्यांना फुल मार्क्स दिलेले आहेत. त्याच्यानंतर 26 तारखेला सेकंड शिफ्ट 733 क्वेश्चन आयडी लास्टचे 3 डिजिट या सगळ्यांना फुल मार्क्स दिले आहेत. 27 तारखेला थर्ड शिफ्टमध्ये 758 याला सगळ्यांना फुल मार्क्स दिलेले आहेत. त्याच्यानंतर 26 तारखेला थर्ड शिफ्टमध्ये जर पाहाल तुम्ही 816 याला आन्सर की चेंज केलेली आहे. त्याच्या 26 तारीख थर्ड शिफ्ट 779 आन्सर की काय केली चेंज केलेली आहे. त्याच्यानंतर 27 तारीख फर्स्ट शिफ्टमध्ये जर बघितलं 685 याचे काय केले की सगळ्यांना फुल मार्क्स दिलेले आहेत. त्याच्यानंतर 27 तारीख सेकंड शिफ्टमध्ये जर बघितलं तर 508 याला काय केलं की आन्सर की चेंज केले आहेत. तर ही होती टॅक्सेशनवाली कर निर्धारणासाठी. त्याचे 15 क्वेश्चन चेंज केलेले आहेत. त्याच्यानंतर सॅनिटरी इन्स्पेक्टरसाठी जर पाहाल तुम्ही, तर 28 तारखेच्या फर्स्ट शिफ्टमध्ये 1, 2, 3 त्याचे काय केले, की आन्सर की चेंज केलेली आहे. त्याच्यानंतर बघा, कॉम्प्युटरसाठीचे 2 प्रश्न आहेत, इलेक्ट्रिकलसाठीचे 4 चेंज केलेले आहेत. त्याच्यानंतर सॅनिटरी इंजिनिअरिंग जे आहे, सिवेज आणि सॅनिटरी इंजिनिअरिंगसाठी जे काय ते मलनिस्सारण सेवासाठीचं आहे, ते स्वच्छता निरीक्षक यासाठी 1, 2, 3, 4, 5, 6 प्रश्न चेंज केले आहेत. त्याच्यानंतर ऑडिटसाठी जर बघितलं तुम्ही लेखापालसाठी याच्यासाठी 1 प्रश्न चेंज केलेला आहे आणि इथे बघायचं की इंजिनिअरिंग सर्व्हिसेस सिव्हिलसाठी परत 1 प्रश्न चेंज केलेला आहे. तर आता बघूयात हे कसे-कसे चेंज केलेले आहेत ते. 28 तारीखला आता इथेपर्यंत सांगितलं होतं मी. फायर सर्व्हिसेसमध्ये बघा 28 तारखेच्या सेकंड शिफ्टमध्ये यांनी काय केलं की आन्सर की चेंज केलेली आहे. त्याच्यानंतर 28 तारखेला थर्ड शिफ्टमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे आन्सर की चेंज केलेली आहे इथे. क्वेशन आयडी आहे 471. त्याच्यानंतर इथं कॉम्प्युटरसाठीचा थर्ड शिफ्टमध्ये 519 आन्सर की चेंज केलेली आहे. त्याच्यानंतर इथं बघू शकता इलेक्ट्रिकलसाठीचे 4 क्वेशन चेंज केलेले आहेत त्यांनी 4 प्रश्न. 9 तारखेच्या फर्स्ट शिफ्टमधलेच आहे ते 9 तारखेच्या फर्स्ट शिफ्टमध्ये. तर पहिल्याला काय केलं की 230ला काय केलं की आन्सर की चेंज केलेली आहे. त्याच्यानंतर 360ला काय केलं की फुल मार्क्स दिलेले आहेत. 103ला फुल मार्क्स दिलेले आहेत. 148ला फुल मार्क्स दिलेले आहेत. त्याच्यानंतर बघा इथं जर बघू शकता स्वच्छता निरीक्षकसाठी जर बघितलं, तर 22 तारखेच्या सेकंड शिफ्टमध्येच 1, 2, 3, 4, 5 आणि 6 प्रश्न काय केले त्यांनी चेंज केलेले आहेत.
त्याच्यामध्ये 135 वाल्याची आन्सर की चेंज केलेली आहे. 188 ला काय केले फुल मार्क दिलेले आहेत. 195 ला सगळ्यांना आन्सर की चेंज केलेले आहे. 201 ला फुल मार्क दिलेले आहेत. 602 ला सगळ्यांना फुल मार्क दिलेले आहेत. त्याच्यानंतरनं 209 ला फुल मार्क दिलेले आहेत. त्याच्यानंतरनं अकाउंटसाठी जर बघितलं लेखासाठी 465 साठी सगळ्यांना फुल मार्क दिलेले आहेत. 465 आणि 005 साठी काय केलं की सगळ्यांना फुल मार्क दिले सिव्हिलसाठी ते. ओके. तर ही माहिती होती. तर अशाच इम्पोर्टंट अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.